लगावला। शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे मात्र त्यावेळेस गप्प बसून होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। आमच्या उदयन महाराजांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत। महाराजांची आमची चर्चाही झालेली आहे। त्या संदर्भात जी योग्य कारवाई करायची आहे ती तर आम्ही करणारच आहोत, कारण आमचं सगळ्यांचंच मत आहे की महापुरुषांचा अपमान, छत्रपतींचा अपमान करणाऱ्याला तर टकमक टोकावरनच लोटून दिलं पाहिजे। पण आपण लोकशाहीमध्ये आहोत, त्यामुळे लोकशाही अनुरूप या ठिकाणी नियम तयार करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू। गेल्या काही काळातली वक्तव्य जरी ऐकली ना तरी कपाळावरती हात माराल। आणि मग त्याच कार्यक्रमात मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले की शिवरायाचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावं असं वाटतं। पुढचं बोलण्याच्या आधी त्यांनी कोणतरी सांगितलं की अमित शहा त्यांच्याबद्दल एकेरी नावात बोललेत, शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केलाय। मग थांबले। पण आपण लोकशाहीमध्ये, कारण माहिती आहे तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत,